नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की आज कृषी मंत्र्यांची बैठक असणार आहे पीक विम्यासंदर्भात. आणि या बैठकीत अशा अपेक्षा होत्या की इतर जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांचा याच्यात काय समावेश होऊ शकतो का, त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर इथे काहीतरी गहन चर्चा होऊ शकते का, त्या सगळ्या गोष्टींकडे आपल्या सगळ्यांच्या आशा लागल्या होत्या. पण या आशा कुठेतरी आपल्या आता मागे घ्याव्या लागणार आहे. कारण की या बैठकीतनं काय फलित आलं, या बैठकीतनं काय निर्णय घेण्यात आले, काय नाही, हे अगदी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं या बैठकीचा जो काही मुद्दा होता तो की शेतकऱ्यांचा पीक विमा का दिला जात नाही आणि शेतकऱ्यांचा पीक विमा कुठे रखडलाय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 दिवसांपूर्वीच धाराशिव जिल्ह्याचा जो काही पीक विमा होता तो 307 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा होता त्या संदर्भात देखील कंपन्यांनी जे काही आक्षेप घेतले होते, जे काही इतर कंपन्या आहेत ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्या पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले होते. काही शेतकऱ्यांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातच इथे बोलण्यात आलं आणि त्यांचे जे काही आक्षेप होते त्यांनी ते आक्षेप बॅकफुटवर आले. पीक विमा कंपन्या बॅकफुटवर आल्या आणि मग शेतकऱ्यांना आता तो जो काही धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा आहे तो पीक विमा मिळणार आहे. पण याच्यात मित्रांनो, हा जो काही धाराशिव जिल्ह्याचा आता 307 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा असणार आहे हा जवळपास 500 ते 600 कोटी रुपयेपर्यंत येणं अपेक्षित होतं, पण तोही कमी करण्यात आलेला आहे. जरूर ठीक आहे. आता पुढचा जो काही विषय बीड, परभणी, लातूर, सोलापूर, नांदेड, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं काय, तर या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील तिथे काही निर्णय अजून देखील घेण्यात आलेला नाहीये. कारण काय, कारण हे कच आहे की इथले जे काही प्रतिनिधी आहेत, इथले जे काही समाजसेवक, इथले जे काही आमदार खासदार असतील हे फक्त स्वतःच्या पुंजा भरण्यामध्ये लागले. ते शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरत नाहीये. शेतकऱ्यांसाठी तिथे वेळोवेळी त्यांचा पीक विमा कंपनी असो, कृषी खातं असो, यांना वारंवार त्याची जाणीव द्यावी लागते आणि मग कुठंतरी त्यांना जाग येते. कारण की या ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत ह्या फक्त शेतकऱ्यांना अपात्र कसं ठरवता येतील याचाच विचार करत असते आणि त्याला सपोर्ट म्हणून राज्य सरकार देखील, आपण याच्या आधी देखील बघितलंय 2022, 23, 24 या वर्षांमध्ये देखील पीक विमा कंपन्यांना सपोर्ट करणारं होतं ते म्हणजे राज्य सरकार. कारण की राज्य सरकार जर ऍक्शन मोडवर येत नसेल तर मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं. आणि राज्य सरकार म्हणजे काय, ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिलंय, ज्या संघटना असेल त्यांनी देखील ते जोर लाव. संघटनांवर तर आपण काही प्रेशर नाही करू शकत, पण जे आमदार खासदार आपण निवडून दिलेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणं अपेक्षित आहे. आणि इतर जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जे काही प्रतिनिधी आहेत ते कुठंतरी कमी पडताना दिसत आहेत आणि म्हणूनच त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इथे काहीच अजून देखील ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. तुर्तास तरी ही जी काही बैठक होती या बैठकीतनं फक्त 10% शेतकऱ्यांचं हित फलित झालंय असं आपण इथे म्हणू शकतो. 90-95% देखील अजून प्रश्न प्रलंबित आहेत. ते कधी होतील त्यासाठी देखील पुढचा जो काही अपडेट येईल त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढचा अपडेट कधी येईल नक्कीच कळवा मित्रांनो. धन्यवाद.